जगत निर्माण करणारा परमात्मा, पण त्याने हातामध्ये काठी घेतली आणि गायीच्या पाठीमागं फिरतोय. विनाकारण फिरत नाही. गाय जगली पाहिजे, गाय तेजस्वी बनली पाहिजे, गाईनं दूध दिलं पाहिजे आणि गाईचं दूध तुम्ही आम्ही पिलं पाहिजे. रक्त बनलं पाहिजे, त्या रक्ताचं वीर्य बनलं पाहिजे, शक्ती वाढली पाहिजे आणि ती शक्ती परमार्थाच्या कामी लागली पाहिजे. एवढ्या करता भगवान परमात्म्याने गाईचं पालन केलं म्हणून त्याला एक नाव पडलं गोपाल. गोपाल, गो म्हणजे गाय, तिचं पालन करणारा गोपाल म्हणजेच गोपाल भगवान परमात्मा. आणि गाईचं रक्षण करतो. गाईचं रक्षण करतो म्हणजे कोणाचं रक्षण करतो परमात्मा? धर्माचं. गाय धर्माचं मूळ काय? गाईचा जो मुलगा आहे, गाईचं जे बछडा आहे, गाईचं जे वासरू आहे, ऋषभदेव ज्याला म्हणतात, वासरू ज्याला म्हणतात, गोरा म्हणतो आपण ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये, तो ऋषभदेव धर्म आहे. भागवतामध्ये त्या ऋषभदेवाचं जबरदस्त चरित्र आपण तेही श्रवण केलं. भाग्यवान आहे तुमचं गाव, माझ्याकडून काही सोडून नाही राहिले तुम्ही. काय काय आहे याच्याजवळ. पण माझ्या गुरुची साथ मला अशी, तुम्ही कितीही सुद्धा पिळून घ्या, माझी गुरुरूपी गाय लबालब देते. माझ्या गुरुरूपी गायीची कास साधी नाही ना, जबरदस्त आहे. जेवढं प्याल तेवढं दूध आहे, जेवढं प्याल तेवढं. गाय दिसते अशी, पण दूध पॉवरफुल आहे. माझी काय अवकात आहे, मी काय बोलू शकणार. माझी गुरुदेव मला बोलू